हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. तर स्वागत आहे माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर मी सकाळी सकाळी पोळ्या करायला घेतल्या होत्या आणि सहज असाच व्हिडिओ बनवला, कारण कोणाच्या जर फुगत नसतील, मऊ लुसलुशीत होत नसतील तर अशा प्रकारे करून बघा, नक्कीच खूप छान पोळ्या होत्यात. आता एक कणिक मी भिजवून ठेवलेली इथं एक अर्धा तासांनी, ही अशी ओढून बघायची चिकट वगैरे झाली का नाही. तुटली तर व्यवस्थित, भिजली नाही म्हणायचं. पुन्हा एकदा त्याला हात मारून घेतला, थोडंसं तेल लावून. आता मी पोळी करायला उंडा घेत आहे. असा एक आपण जेवढी करायची त्या प्रमाणात उंडा घ्यायचा. कुणी छोट्या बनवतं, कुणी मोठ्या बनवतं. तोही चांगला चोळून घ्यायचा, म्हणजे असं एकदम पिठाचा जीव मिळाला पाहिजे. आता घेऊया लाटायला. तेल लावून घेतलं. तेल लावल्यानंतर अशी एवढ्या प्रमाणात लाटून नंतर त्याच्यावर पीठ टाकायचं आणि त्याची घडी घालून घ्यायची. घड्या तर सगळ्याच घालतो आपण, पण पीठ वगैरे नाही टाकलं ना तर नाही कधी कधी एवढी व्यवस्थित फुगत. तर छान असा त्याचा एक गोल आकार बनवून घ्यायचा. नंतर घ्यायची लाटायला. लाटतानाही पोळी ना आलटून पलटून लाटायची. कधी कधी काय होतं, आपल्याकडून घाई गडबडीत किंवा पीठ जास्त पडलं नाही चिकटलं, आपण एक साईडनीच लाटतो. दोन्ही अंगानं लाटली ना तर छान होती पोळी कधी पण. दोन्ही अंगाने एकसारखी लाटून घ्यायची. मोठी झालेली मी तर असं मोठ्याच करते, कारण छोट्या छोट्या करत बसलं की सकाळी सकाळी पुन्हा वेळ जातो. पूर्ण आता इथं लाटून रेडी आहे आपली चपाती. छान अशी पूर्ण चपाती लाटून झालेली आहे आणि आता आपण घेऊया भाजून. इथं आता आपला तवा तापलेला आहे. आता टाकूया आपण पोळी. तर अशा प्रकारे गरम झाल्यावर पलटी मारायची, कारण हे तर सगळ्यांना माहितीच आहे. सगळ्याच गृहिणी नॉर्मल हेच काम म्हणजे हेच करतात. आता दररोज सगळ्यांना करावंच लागते. फुगत आहे इथं, तरीही ही पण एवढी पूर्णपणे फुगली नाही. कधी कधी ना अशी एकदम काठोकाठ चपाती फुगते आणि कधी कधी अर्ध्यात फुगली का कुठून तरी छिद्र पडतं आणि हवा जाते. पण मऊ आणि लुसलुशीत मस्त होते खायला. बघू शकता, ही नाही फुगली, एवढी अर्ध्यातच फुगलेली, पण मऊ खूप छान होते. भाजलेली पूर्णपणे आपली पहिली पोळी. आपण आता दुसरी करून बघूया. दुसरी टाकली मी डायरेक्ट भाजायला, दुसरी फुगते का कशी. अशा पद्धतीने दुसरी पोळी छान फुगली आहे. जर चपातीची रेसिपी सांगायची काही गरजच नाही, की पोळी बनायची सवय लागली, कधी चपाती येते कधी पोळी येते. सगळ्याच गृहिणी छान करतात, पण कधी कधी छोट्या छोट्या आयडिया पण काम करून जातात. ही छान फुगलेली आहे. तर चला, अशा प्रकारे आता मी पण राहिलेला सगळा उंडा घेते लाटून, कारण भरपूर पोळ्या कराव्या लागतात मला. चला, आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. चला बाय.